नमस्कार, मी अमिता चितळे। आज आपण बोलणार आहोत न्यूरोडायव्हर्जन्स रिलेटेड काही ज्या मिथ्स आहेत आणि त्यांच्या काय स्ट्रेंथ्स असतात या गोष्टींबद्दल। तर सर्वात पहिले आपण मिथ्सबद्दल बोलूया। तर मेन जी मिथ मी ऐकलेली आहे ती अशी आहे की न्यूरोडायव्हर्जन्स इज कॉज्ड बाय बॅड पेरेंटिंग। तर असं काही नाही आहे। न्यूरोडायव्हर्जन्स इज अ जेनेटिक कंडिशन जी जेनेटिक्समुळे होते आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळेही होऊ शकते, पण त्याचा बॅड पेरेंटिंगशी काही संबंध नाही। तसंच अजून एक कॉमन मिथ जी मी ऐकले ती म्हणजे न्यूरोडायव्हर्जंट मुलांना कम्युनिकेट करण्याची इच्छा नसते। तर असं ही नक्कीच खोटी गोष्ट आहे, कारण की न्यूरोडायव्हर्जंट मुलांना कम्युनिकेट करण्याची प्रचंड इच्छा असते, पण त्यांना स्किल्स नसतात कम्युनिकेशनच्या। म्हणजे बरीच न्यूरोडायव्हर्जंट मुलं जे आपण बघतो ती नॉन व्हर्बल असतात। सो त्यांना नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा इन एनी फॉर्म ऑफ कम्युनिकेशन कसं नेता येईल याच्यामध्ये टीचर्स, पेरेंट्स, फॅमिली यांचं स्किल येतं। तसंच अजून म्हणजे न्यूरोडायव्हर्जन्स हा क्युअर होऊ शकतो काही मेडिसिन्सनी किंवा काही प्रॅक्टिसेसनी। तर ही सुद्धा एक मोठी मिथ आहे। ही एक लाईफ लाँग कंडिशन आहे। आता न्यूरोडायव्हर्जन्स जसं मुलाचं वय वाढत जातं तसं सोशली ॲक्सेप्टेबल गोष्टी त्यांच्या वाढत जातात आणि ते आपलं जे न्यूरोडायव्हर्जंट बिहेवियर आहे हे मास्क करायला शिकतात पब्लिकमध्ये। सो त्यांची जी इंडिपेंडंट राहायची ॲबिलिटी असते ती नक्कीच जसं त्यांचं वय वाढतं तसं वाढत जाते, पण ही कंडिशन काही क्युरेबल नाही। तर आता आपण काही स्ट्रेंथ्सबद्दल बोलू। न्यूरोडायव्हर्जंट मुलं यांचं पॅटर्न रेकग्निशन आणि अटेन्शन टू डिटेल हे खूप अप्रतिम असतं। तर एखादी गोष्ट जरी थोड्याशा अँगलनी बदललेली असेल रोजची दिसणाऱ्यातली त्यांची किंवा शाळेतली किंवा ऑफिसमधली किंवा घरातली, तर ते अशा गोष्टी व्यवस्थित नोटीस करतात। तसंच म्युझिकच्या बाबतीमध्ये जर एखाद्या गाण्याचे आता आपण ऐकतो की बरीच 2-3 व्हर्जन्स येतात, जर त्यांना सेम गाणं थोडंसं म्युझिक चेंज करून किंवा थोड्याशा बीट्स ॲड सबट्रॅक्ट करून ऐकवलं तर हे डिफरन्स ओळखणं याची स्किल त्यांची खूप चांगली असते। न्यूरोडायव्हर्जंट मुलांमध्ये बऱ्यापैकी न्यूरोडायव्हर्जंट मुलांमध्ये खूप चांगली मेमरी असते। म्हणजे आमच्या शाळेमध्येही आम्ही बघतो की बरीच मुलं आहेत ज्यांना फोटोग्राफिक मेमरी आहे, ज्यांना एकदा एखादी गोष्ट बघितली की ती कायम लक्षात राहते, पण त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स नसतात, म्हणजे ती नॉन व्हर्बल असतात। त्याच्यामुळे ते सांगू शकत नाहीत की असं त्यांना काय काय येतं। तर सर्वात अजून एक इंटरेस्टिंग स्किल किंवा स्ट्रेंथ आपल्याला म्हणता येईल त्यांच्यातली अशी की ही मुलं जी असतात ही सोशली जे आपले रूल्स असतात सोसायटीचे लिहिलेले की अशा व्यक्तींनी असंच वागलं पाहिजे, इथे गेलो तर असंच बसलं पाहिजे, अशा पद्धतीच्या नॉर्म्सला ते साधारण फॉलो करत नाहीत। म्हणजे असं आपण म्हणू शकतो की न्यूरोडायव्हर्जंट मुलं जी असतात ती स्वतःच्या मनामध्ये जसं असेल किंवा जे असेल ते एक्सप्रेस करण्यामध्ये खूप चांगली असतात आणि ते तसंच एक्सप्रेस करतात जे त्यांना करायचं आहे। सो याच्यामधनं अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण जी बघू शकतो ती म्हणजे आहे ऑनेस्टी। सो न्यूरोडायव्हर्जंट मुलं तसेच व्यक्ती हे प्रचंड ऑनेस्ट असतात, कारण की त्यांना असं काही गोष्टी हाईड करून वेगळं कसं वागायचं हे न्यूरोलॉजिकलीच पॉसिबल नसतं। सो आपण नक्कीच या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघू शकतो।